आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय ठाण्याला. गेल्या इतक्या वर्षात ठाणं जितक्या झपाट्याने बदललंय ना तितकीच इथली खाद्य संस्कृती सुद्धा खूप बदलली आहे. इथले मिसळपाव वडापाव तर फेमस आहेतच पण त्याबरोबरीने नवीन इंटरनॅशनल क्विझिन सुद्धा इथे खूप लोकप्रिय झालेत. आणि इंटरनॅशनल क्विझिन्स म्हटलं की माझं फेवरेट आहे इटालियन. तेव्हा आज आपण सुरुवात करतोय द स्टोन अवन इटालियन किचन पासून. आपण आलोय स्टोन अवन दी इटालियन किचन मध्ये आणि इथले ओनर आणि शेफ नितेश सावे यांच्याशी आपण जरा गप्पा मारूया. मला सांगा एवढ्या कमी दिवसात हे रेस्टॉरंट एवढं फेमस झालं ह्याच्या मागे काय कारण आहे? याच्या मागचं मेन कारण म्हणजे आपलं डिफरंट क्युझिन. आज इटालियन क्युझिन हे लिमिटेड 5 स्टार हॉटेल पुरतं आहे पण आज मी 5 स्टार हॉटेलचा एक्सपिरियन्स घेऊन आज ठाण्यातल्या लोकांसाठी या थिन क्रस्ट पिझ्झाज पास्ता जे इटालियनचे वेगवेगळे पदार्थ आहेत की जे लोकांना नाही माहिती ते आज आपण इथे सुरू केलेले आहेत. त्यामुळे आज कमी दिवसात नक्कीच थोडीफार प्रसिद्धी मिळालेली आहे आपल्याला. मला सांगणार आज तुम्हाला माझी सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे स्टोन ओव्हनची एक्झॅक्टली की कसा पिझ्झा बनतो आपला थिन क्रस्ट प्रॉपरली. सर्वात पहिले आपण आपल्याकडे मैद्याचे असे गोळे तयार असतात ज्याचं एक वजन एक अंदाजे 120 ग्रॅम असतं फॉर 10 इंचेस पिझ्झाज. ह्याच्यात ईस्ट असतं का? हा ह्याच्यात ईस्ट सॉल्ट शुगर ऑलिव्ह ऑइल ह्यापासून आपण तयार करतो हा डो. हा इनसाइड रोल आहे आपलं घरचं जे लाटणं असतं ते आपलं स्ट्रेट असतं. ओ म्हणजे हे मधून फिरतं राईट. मग ह्याच्यावर कसं प्रेशर दिल्यावर तो प्रेशरने पिझ्झा स्प्रेड होतो. ओ जशी आपण घरी चपाती बनवतो तसंच सेम लाईक दॅट चपाती फक्त बनवायची असते. हे कसं पिझ्झा नॉर्मली सगळ्या आउटलेट्समध्ये पिझ्झा बेस रेडी येतात बाहेर नाही येतात मग तो फ्रेशची गॅरंटी असेलच नाही. आणि आज आपल्या हॉटेलचं किचन हे लाईव्ह किचन असतं. जसं लोक ऑर्डर देतात तसं समोर लोकांचे शेफ बनवतात पिझ्झा. लोकांना कळतं एवढी खात्री आहे की आपला पिझ्झा हा बनतोय फ्रेशली बनतोय. आज जर आपण थिकरस पिझ्झा खायला गेलो तर 2 या 3 स्लाइसमध्ये आपलं स्टमक एकदम फुल होऊन जातं. पण आज ह्याचे 8 स्लाइस होतात. 8 स्लाइस जरी तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला ते फिलिंग असं की जस्ट टॉपिंग्स एन्जॉय केले. राईट त्याचं फ्लेवर जास्त डॉमिनंट असतं ब्रेड पेक्षा. राईट. आज पिझ्झा सॉस एकदम सोपी रेसिपी याची. जस्ट 2-3 टमॅटो घेऊन ते ब्लांच करायचे त्यामध्ये गार्लिक चिली फ्लेक्स किंवा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल बेझिल लिव्स किंवा ऑरिगॅनो अवेलेबल होतं ते जस्ट मिक्सरमध्ये फिरवून तो सॉस पिझ्झा बेसवर अप्लाय करायचा. त्याचा अरोमा जास्त चांगला वाटतो म्हणजे रेडीमेड आपल्याला मिळतात त्याच्यापेक्षा. जसं आपण घरी डोसा फिरवतो तसंच हा सॉस आरामात फिरवायचा सगळीकडे. तर सॉसचा फ्लेवर जास्त डॉमिनेटिंग पाहिजे का? कारण नाही ऍक्च्युअल पिझ्झा जो लोक आपण आपल्या भारतात म्हणा किंवा आपले एक हे की आपण केचप बरोबर पिझ्झा खातो. ऍक्च्युअल पिझ्झा हा फक्त पिझ्झा सॉस असतो त्याच्यानेच एन्जॉय करायचा असतो. पण आपलं बरोबर खाऊन त्याची टेस्ट बिघडते. हा राईट. चीजमध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत पण त्यातलं पिझ्झासाठी स्पेशली मोझरेला चीज वापरलं जातं. लो फॅट पाहिजे असेल तर जरा कमी चीज टाकलं चीज व्यवस्थित पसरवून घेतलं पिझ्झावर. आज का ऑनियन्स झाले थोडे देन ग्रीन कॅप्सिकम हेल्दी मशरूम्स. हे मशरूम्स कुक केलेले आहेत बॉईल? हा हे आपण फ्रेश मशरूम आपल्याकडे येतात ते आपण जस्ट चॉप करून सॉटे करतो विथ सिझनिंग. आपण 3 पॅक किंवा ते वापरतो आपण फ्रेशली यूज करतो. देन ब्लॅक ऑलिव्स थोडंसं स्पायसीनेस पाहिजे असेल तर जॅलापेनोस. आणि जॅलापेनोस आणि ब्लॅक ऑलिव्स पण सगळीकडे मिळायला लागले. राईट. थोडंसं कलरफुल रेड येलो पेपर्स
थोडेसे बेबी कॉर्न्स. हे आपलं ऑरिगॅनो आहे. ऑरिगॅनोचा फ्लेवर सगळ्यात डॉमिनेटिंग असतो ना पिझ्झामध्ये. हा, कारण का इटालियनचा मेन बेस सगळे हर्ब्स Right. आहेत. ऑरिगॅनो हा महत्वाचा हर्ब आहे त्याच्यात. तर हा आपला पिझ्झा रेडी झालाय. बाबा, आपल्याला हे मला शॉवल खूप म्हणतात. या शॉवलने हा पिझ्झा आपण स्टोन बेसवर सोडला जाईल. ओके. हा आपला ऍक्च्युली स्टोन बेस ओव्हन आहे. लावा स्टोन बेस ओव्हन असतो हा इलेक्ट्रिक हिटेड असतो. या स्टोनच्या हीटवर हा पिझ्झा कुक्ड होईल आता. Okay. आणि त्याच्याने तो क्रिस्पीनेस, अरोमा आणि तो सगळा या पिझ्झाला मिळेल बिकॉज ऑफ द स्टोन. आणि किती वेळात होईल? हा जवळजवळ एक 4 ते 5 मिनिटात पिझ्झा रेडी आपला क्रिस्पी. 4 ते 5 मिनिटात क्रिस्पी पिझ्झा खायला तयार होईल. हा आहे आपला गरमागरम थिन क्रिस्प पिझ्झा तयार. वा, गरमागरम थिन क्रस्ट पिझ्झा तयार आहे आणि तो गरमागरमच खावा. कशी वाटली टेस्ट आमच्या थिन क्रिस्प पिझ्झाची? वा, अप्रतिम. इटालियन पास्ता सगळे खातात, पण इटालियनमध्ये राईसचे प्रकार सुद्धा खूप असतात. त्यातला एक फेमस प्रकार म्हणजे रिसोटो. तर ह्या हॉटेलमध्ये हे खूप फेमस आहे ना. बरोबर. तर मला रिसोटोची रेसिपी सांगा. नक्कीच. रिसोटो राईस म्हणजे इटालियन अर्बोरिओ राईस म्हणतात. हा आपला उकडा तांदूळ जाडा राईस असतो ना, त्याच स्टाईलमध्ये असतो. तो दिसायला असा असतो. ओके, एकदम जाडा थोडा. ओके. हा इम्पोर्टेड असतो. हा आपण इटलीवरनच मागवतो. हा 2-3 प्रकारामध्ये करता येतो. एकतर तुम्हाला चीझी सॉस पाहिजे असेल तर व्हाईट सॉसमध्ये करता येतो, किंवा रेड अँड व्हाईट मिक्स सॉस करता येतो, किंवा रेड सॉस करतो. Okay. आज आपण सगळ्या लहान मुलांकडून सगळ्यांना आवडणारा व्हाईट सॉसमध्ये आपण हा रिसोटो राईस बनवूया. आपण ऑलिव्ह ऑइल पासून सुरुवात करूया. हे एक्स्ट्रा व्हर्जन. हो, एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल आहे. 2 ते 3 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकलं. ओके. थोडं ऑलिव्ह ऑइल हीट झाल्यावर पिंच ऑफ गार्लिक टाकलं. गार्लिक हा बेस आहे ना इटालियनचा ऑलमोस्ट. बरोबर. मोस्टली आपले हर्ब्स जसं आपण आपले मसाले जे बनवतो त्याच्यामध्ये गार्लिक फ्लेवर हा जास्त यूज होतो. ओके, खूप डॉमिनेटिंग असतो तो फ्लेवर. हा. मला वाटतं लसणीचा फ्लेवर ज्या लोकांना आवडतो ना त्यांना इटालियन नक्कीच आवडेल. नक्कीच. आणि ते आपल्या टाकण्यावर आहे. आपल्याला जास्त आवडतो तर आपण तो जास्त फ्लेवर टाकला. बरोबर. गार्लिक आपले गोल्डन ब्राऊन झाल्यावर आपण त्यामध्ये बेझिलचे लिव्स टाकूया. बेझिलचा जो फ्लेवर आहे तो आपल्या ऑलिव्ह ऑइल किंवा त्या फ्लेवरला जास्त पकडतो. Okay. त्यामुळे आपण कुकिंग चालू असतानाच बेझिल टाकलेलं जास्त चांगलं असतं. ऑलराईट. आपण थोडंसं एक पिंच ऑफ बेझिल्स टाकूया. आता गार्लिक चांगला व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये आता फ्रेश क्रीम टाकूया. साधारण 3 ते 4 चमचे टाकूया. बऱ्यापैकी लागतं. हो, कारण का याचा बेसच पूर्ण व्हाईट क्रीम बेस आहे ना हा. राईट. क्रीम, ऑलिव्ह ऑइल ह्यांचं बाइंडिंग पकडण्यासाठी आपण ह्यात थोडंसं बटर ॲड करूया. इटालियन फूड हे खूपच हेल्दी आहे, त्यामुळे चीज, बटर, क्रीम थोडं व्यवस्थितच खातात सगळे. म्हणजे इटालियन फूड खाल्ल्यावर आपण हेल्दी होतो. हे थोडं घट्ट वगैरे काय व्हायला लागतं का? हा, तुम्हाला जर लिक्विड बेसमध्ये पाहिजे राईस तर तसं देऊ शकतो, किंवा थोडं थिक बेस पाहिजे तर तेवढं क्रीम आपण आटवायचं. ऍक्च्युली तो रिसोटो थंड झाला की जरा घट्ट होतो हा, ना जास्त. आता आपण यात थोडे सिझलिंग सॉल्ट, थोडीशी शुगर. त्या क्रीमला काही टेस्ट नसते. Right. तू ब्लँड टेस्ट थोडीशी मिक्स करायला आपण शुगर, सॉल्ट, ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर पण खूप इम्पॉर्टंट असतं ना बरोबर, इटालियनमध्ये. कारण का इटालियन स्पायसीनेस हा ब्लॅक पेपरनेच येतो. राईट. थोडं वाटल्यास ऑरिगॅनो त्याच्यावर पिंच ऑफ थोडंसं. तसं सॉस, ऑइल हे मिक्स झालंय पूर्ण, एक जीव होऊन आला हा. सगळं. तर यात आपण हा इटालियन अर्बोरिओ राईस ऍड करूया. हा प्री बॉइल्ड आहे ना. हा प्री बॉइल्ड. हा एक बेसिकली सॉस आहे, अल्फ्रेडो सॉस, व्हाईट राईट. सॉस. सो इटालियन मध्ये तेच असतं ना, वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस. त्याच्यात तुम्ही आयदर पास्ता किंवा राईस किंवा स्पॅगेटी. व्हाईट सॉस आहे, रेड सॉस आहे, Right. देन पेस्टो सॉस आहे, ग्रीन. राईट. एक आपण नवीन आपला सॉस आपल्या हॉटेलसाठी आपण सिग्नेचर डिश म्हणून चालू केलं आहे, पिंक सॉस Oh. म्हणून. व्हाईट सॉस आणि रेड सॉसचं मिक्स कॉम्बिनेशन. पिंक. ती आपली खूप फेमस डिश आहे. पामेसन चीज आहे. जसं आपले पिझ्झाला आपण बघितलं मोझरेला चीज यूज केलं, बरोबर. तसं पास्तासाठी हे पामेसन चीज यूज करतो. आणि ऍक्च्युली हे लोएस्ट फॅट चीज असतं सगळ्या चीजेस मध्ये. नक्की. पामेझान इज लोएस्ट फॅट. हे जास्त एक फ्लेवर अरोमासाठी जास्तीत जास्त यूज. जास्त वापरलं जातं.
इंडियाच्या बाहेर चीज खूप वेगवेगळ्या प्रकारची भरपूर, मिळतात जे की आपण- आपल्याला माहिती पण नसतात. राईट. आपल्याला फक्त 2-3च चीज सध्या लक्षात आहे. हो, पिझ्झामुळे मोझरेला माहिती आहे, पण ब्री पण असतं, ब्ल्यू चीज Brie आणि cheese. किती प्रकार असतात, सॉफ्ट चीज ते पण. रिसोटो आता रेडी आहे. ते लगेच खाता येईल आणि तो गरमागरम आहे. हो. आता आपण खाऊया गरमागरम रिसोटो राईस. वाह. त्यात आपला पिंच ऑफ बेसिल फॉर गार्निशिंग, थोडंसं स्प्रिंकल ऑलिव्ह ऑइल आणि पार्मेसन चीज. हा आहे आपला गरमागरम रिसोटो तयार. गरमागरम रिसोटो तयार आहे. इटालियन क्विझिन मध्ये फक्त पास्ता आणि राईस वगैरे नसतं, काही सूप सुद्धा खूप फेमस आहेत. तर आम्हाला सूपचा एक प्रकार दाखवाल? नक्कीच. आज आपण मेनेस्ट्रोनी टोमॅटो बेस्ड सूप बनवणार आहोत. तर काय करणार आपण सूप त्याच्यात? साठी पहिले आपण रेग्युलर ऑलिव्ह ऑइल, ॲज युजल आपला गार्लिक फ्लेवर, गार्लिक. किती लसूण चिरत असाल तुम्ही एका दिवसात? चालूच असतं आपलं. देन बेसिल. ओके. आता आपण याच्यामध्ये जसं पिझ्झाचा सॉस आपण बनवला तसाच हा आपला पास्ताचा सॉस आहे. सिम्पल रेसिपी जी मगाशी आपण सांगितलं. ओके, सेम. आणि हा ऑलरेडी फ्लेवर्ड सॉस आहे ना तो? हा, आपण याचे सिझनिंग थोडेफार केलेले असतं. ओके. आता ह्याच्यात आपल्याला जसं थिकनेस पाहिजे, आपल्याला थिन सूप पाहिजे, थिक सूप पाहिजे, त्याप्रमाणे आपण वॉटर ॲड करू. आता यात आपण सिझनिंग टाकूया. ओके. सॉल्ट, पेपर, थोडीशी शुगर. आता आपण ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकूया. व्हेजिटेबल्समध्ये तुम्ही मग कॅरेट, बीन्स, कॅबेज या नॉर्मली आपण टाकतो, पण जर तुम्हाला ह्या काही आवडत नसतील तर कॉर्न टाकायचं आहे किंवा आणखी कुठल्या व्हेजिटेबल आहे, ब्रोकोली आहे, आपल्या आवडीचं. आपण आवडीच्या नुसार टाकू शकतो. ह्या शिजवून घेतले? हा, या थोड्याशा प्री बॉईल करून ठेवलेलं आहे. ओके. एंड ऑफ पार्मेसन चीज, थोडासा पार्मेसन फ्लेवर, चीजी फ्लेवर, लिटिल बिट ऑलिव्ह ऑइल. वरनं पण. वाह. सूप रेडी आहे. वाह, सूप रेडी आहे. टेस्ट करूया. वाह, कसं वाटलं? परफेक्ट. काय ना, हे सगळं कितीही टेस्टी असलं तरी मला सगळं संपवता येणार नाहीये, कारण अजून एका ठिकाणी जाऊन आपल्याला काही वेगळ्या डिशेस ट्राय करायच्या आहेत. तिकडे जाऊया. आपण सुरुवात इटालियन पासून केली आणि आता आपल्या सगळ्यांच्या आवडत्या क्विझिनकडे म्हणजे चायनीज क्विझिनकडे आपण वळतोय. आणि ह्यासाठी आपण आलोय ठाण्याच्या फेमस प्रवीण चायनीज मध्ये. तर इथल्या ओनरशी आपण गप्पा मारूया आणि काही स्पेशल रेसिपीजही त्यांच्याकडून शिकूया. हॅलो, आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला सांगा ना, तुमच्या ह्या रेस्टॉरंट मधले सगळ्यात स्पेशल डिशेस कुठले आहेत? खूप फेमस. सगळ्यात फेमस आहे व्हेज क्रिस्पी. व्हेज क्रिस्पी. मला सांगणार कसं करतात ते? हे आपण पहिला बॅटर तयार करून घेतलेले आहे. ओके. याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, हां. थोडा शेजवान सॉस आणि चिली सॉस, बस रेड कलर, फुल कलर. ओके. कोबी, ढोबळी मिरची, गाजर आणि कांदा. ओके. ह्या कच्च्या आहेत ना कच्च्या. सगळ्या? आता आपण काय करणार? बॅटरमध्ये मिक्स करून ऑइल फ्राय करणार याला. ओके, करूया मग. हे मिक्स करून थोडा वेळ ठेवावं लागतं किंवा असं काही आहे? लगेच केलं तरी चालतं. लगेच करायचं. आणि vegetable आहे. कुठले व्हेजिटेबल्स वापरू शकतो? आपल्याला आवडतील ते कुठले? आपल्या असं काही स्पेसिफिक नाही, नाही आहे स्पेशली हे 4 वापरले तर अतिउत्तम. अतिउत्तम. ओके. कारण ते स्क्वेअर मध्ये लागतं याची साईज एवढी. अच्छा, ओके. स्क्वेअरच पाहिजे ते, कट स्क्वेअर पाहिजे. कट स्क्वेअर पाहिजे. ओके. हा, लगेच त्यातलं पाणी येतं ना भाज्यांमधलं त्या बाहेर. हो. तेलामध्ये लगेच ते उडतं मागवा. Right. तर ढोबळी मिरचीचं पाणी जास्त नसतं, तेल थोडं हलवून घ्यायला लागतं. आणि हो. नंतर मग आणि हे कशाबरोबर खातात युजली? हे स्टार्टर. ह्याचं आपण आता काय करणार? शेजवान सॉस बनवतो आपण कढईमध्ये. ओके. त्याच्यामध्ये टाकून टॉस करणार त्याला. ओके. वा.
आता ह्याच्यात काय करायचं? हे तेल घातलं का? शिमला मिरची आणि कांदा, लसूण, आलं आणि हिरवी मिरची आणि काय घातलं? शेजवान सॉस आणि टोमॅटो केचप. हे काय होतं? फूड कलर. घरी करताना अवॉइड करू शकतो ना आपण फूड कलर. टाकल्याने कसं दिसतं छान. आता हे तळलेलं त्याच्यात. स्प्रिंग ऑनियन. आलं, लसूण, मिरची आणि कांदा हे बेसिसच असतं ना चायनीजचं. हे तर लागतंच. आणि शेजवान सॉस आपण घातला ना वरनं त्याच्यात. गार्निशिंग करणार आहोत. अच्छा, कोबी आणि गाजर. कोबी, गाजर आणि स्प्रिंग ऑनियन. गरमागरम व्हेज क्रिस्पी तयार आहे आणि त्यांनी मला सांगितलंय ते केल्या केल्या लगेच खायला हवं. पण मी थोडा वेळ थांबणार आहे कारण आपल्याला अजून एक रेसिपी बघायची आहे ना. आपण दुसरी कुठली रेसिपी बघतोय? शेरफा राईस. मला सांगता हा राईस कसा करतात ते? आपण प्लेन फ्राईड राईस बनवणार आहे. त्याच्यामध्ये थोडे ड्राय नूडल्स टाकणार आहे आणि एक प्लेन ग्रेव्ही देणार. रेड कलरची ड्रायमध्ये अशी ग्रेव्ही असते. रेड म्हणजे शेजवान वगैरे असते का? शेजवान आणि चिली सॉसमध्ये फक्त बनवलेली ग्रेव्ही असते. आंबट तिखट अशी ग्रेव्ही असते. ओके, ती त्या फ्राईड राईस मध्ये मिक्स करणार. फ्राईड राईसमध्ये मिक्स करून ती खायची. ओके, ग्रेव्ही येते त्याच्यामध्ये. अच्छा. हे तुम्ही इन्व्हेंट केली आहे का ही डिश वेगळी? क्या बात आहे. मग करूया. शेरपा राईस आणि क्रिस्पी शेजवान मी टेस्ट करणार आहेत. पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आजूबाजूला कुठले असे स्पेशल रेस्टॉरंट्स आहेत का, या दोन्ही गोष्टी तुम्ही आम्हाला कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee-marathi@zeenetwork.com. आजचा आपला भाग इथेच संपलाय, पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, जाऊ तिथे खाऊ. नव्या नव्या चवी चवी दिसल्या ह्या तुम्हासाठी. पहिल्यांदा काय करता ते आधी सांग, मग आपण मागे जाऊ. लोकांची पोटं भरतो. लोकांची पोटं भरतो. कुठे भरता पोटं तुम्ही? माझा हॉटेल आहे, आमच्या दोघांचा हॉटेल आहे. हा. पोळा नाका घोडबंदरला मालवणी हॉटेल. नाव आहे सोलकडी. मुद्दाम शोधून शोधून सोलकडीच नाव दिलंय त्याला. काय बनवणार मला सांग? तुडतुडी कोंबडी. तुडतुडी कोंबडी. हा. पुढची रेसिपी काय अभिषेक? कोलंबीची हिरवी आमटी. आम्ही